स्वामीच्या कीर्तनाच्या अगोदर बोलण्याचा आनंद घेताना महिला तुम्हाला जेवण कधी येणार आहे? स्पेशल गेस्ट आहात आपण, आहे ना? स्पेशल गेस्ट
संपला. कसं नसतं वरण घे बेटा. अंदा उलटा रंग तू चेहरा इकडे आणतो फिरून राहिलो मी एकटाच नुसता आवाज करून राहिलो माझा फोटो नाही मावरा. सर पट्टी बाजून बाबा हातात पाणी घेऊन राहिले. पाणी वाढा दे. ग्लास घे ग्लास. आणि आता
जाता लोटांगणी भावे ब्रह्मज्ञान अंगी भावे तयाचे उचिष्टाचा कण शरण एका जनार्दन तयाचे उचिष्टाचा कण शरण एका जनार्दन जाता लोटांगणी भावे ब्रह्मज्ञान अंगी भावे विठाला आज 4 जानेवारी 2025 वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तीपारायण मामासाहेब दांडेकर स्मृती दिन सोहळा आदर्श विद्यालयामध्ये दरवर्षी भव्य अशा स्वरूपात या ठिकाणी संपन्न होत असतो आणि आजही या ठिकाणी परमपूजनीय स्वामीजी या ठिकाणी आलेले आहेत आणि हरिकीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे। संस्थेचे सचिव यांना करतो की त्यांनी पूजनीय स्वामीजींचं आणि हार घालून स्वागत करावं। सोबतच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा शेटे संस्थांवर विविध अशा प्रकारचे उपक्रम चालत असतात आणि त्या उपक्रमांच्यासाठी दादा आणि आश्रमासाठी निधी देत असतात 21,000 रुपयाचा, तोही आदरणीय भाऊंनी समर्पित करावा अशा प्रकारची भावना विनंती करतो। यानंतर आमचे आदरणीय सहदेवजी सुरडकर
काका यांना विनंती करतो की पूजनीय स्वामीजींचं त्यांनी हार घालून या ठिकाणी स्वागत करावं. त्यानंतर आदरणीय आमचे सुनील भाऊ लाहोटी यांनाही विनंती करतो की त्यांनी यानंतर पूजनीय स्वामीजींचं स्वागत करावं. यानंतर आदरणीय आमचे संचालक संतोष भाऊ सोबतही आदरणीय बाबांचं स्वागत या ठिकाणी शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांनी स्वागत करावं. आदर्श विद्यालयाचे प्राचार्य सतीजी गवले सर यांनाही विनंती करतो की त्यांनी पूजनीय स्वामीजींचं या ठिकाणी स्वागत करावं. आमचे माजी प्राचार्य आदरणीय शेळके सर यांनाही विनंती करतो की त्यांनी पूजनीय स्वामीजींचं या ठिकाणी हार घालून स्वागत करावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूजनीय आदरणीय वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्री श्री दांडेकर मामांच्या स्मृती दिना महोत्सवाच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे. त्या निमित्ताने पूजनीय आदरणीय मामासाहेबांचं आपण स्मरण करणार आहोत. तत्प्रित्यर्थ निवडलेला अभंग संतश्रेष्ठ
शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा आहे. छोटासा अभंग आहे महाराजांचा, परंतु या अभंगाच्या वतीने आपल्याला अनंत जीवावर, अनंत साधकावर ज्यांनी उपकार केले, साधकाचे मायबाप असणारे व्यावहारिक गुरु आणि पारमार्थिक गुरु दोन्ही ठिकाणचं ज्यांना गुरुत्व लाभलेलं आहे असे पूजनीय मामासाहेब, ज्यांनी समाज घडवला, सोबत साधक घडवले, संत घडवले असे महान विभूती. आणि या विभूतीचा आपल्या आदर्श विद्यालयाच्या या आदर्श संस्थेच्या वतीनं दरवर्षी अखंड अव्याहत मामाचा हा स्मृती दिन सोहळा आपण साजरा करत असतो. पूजनीय मामासाहेब दांडेकर हे किती महान संत होते, थोर पुरुष होते, थोर विचारवंत होते. त्यांचं वर्णन आपल्यासारख्याची वाणी सुद्धा करू शकणार नाही, एवढं महानत्व त्यांच्यामध्ये होतं, एवढं श्रेष्ठत्व त्यांच्यामध्ये होतं. म्हणून अभंगाकडे जाण्यापूर्वी आपण थोडस चिंतन करू. संत समुदाय भुक्ती मुक्ती तेथे देव. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांनी आपल्या या छोट्याशा अभंगामध्ये संतांचा नाही तर संत समुदायाचा उल्लेख केला. आणि त्या समुदायामध्ये निरंतर भुक्ती आणि मुक्ती दोन गोष्टी आणि तिसरा देव राहतो. अशा संतांना शरण गेल्यानंतर आपल्या हृदयामध्ये ब्रह्मज्ञानाचा उदय होतो आणि त्यांचा विरोध असेल, प्रबोध असेल, उपदेश असेल, हे त्यांच्या वाणीतून मिळणारं उच्चिष्ट आहे. त्या उच्चिष्टाचा एक कर म्हणजे एक शब्द जरी आपण श्रवण केला आणि चित्ताला जर तो स्पर्श करून घेतला तर जरूर आपल्याला आपलं साध्य, आपलं लक्ष मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही असे जनार्दन स्वामीचे शिष्य संत एकनाथ महाराज सांगतात. अभंगाचा थोडा भूमिकेचा, प्रस्तावनेचा भाग कोण अभंगाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठला साधूची नावं वेगवेगळी आहेत. प्रत्येक धर्माच्या साधूची वेगवेगळी नाव आहे. आपण साधू म्हणतो, संत म्हणतो, या महात्मा म्हणतो. कोठे फकीर आहे, कोठे पीर आहे, कोठे भिक्षू आहे, कोठे पादरी आहे. वेगवेगळ्या धर्मांनी साधूला वेगवेगळी नावात संबोधलेलं आहे. परंतु वेदाने महापुरुषासाठी ज्या शब्दाने संबोधन केलेलं आहे आणि त्या संबोधनाला आपल्या संप्रदायामध्ये ज्यांनी आश्रय दिला ते शब्द आपल्या संप्रदायासाठी वापरले. आणि असा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. याचा अर्थ आहे की वारकरी संप्रदाय हा सनातन संप्रदाय आहे. तुम्ही आम्ही म्हणतो की आपला धर्म कोणता आहे, तर आपला धर्म सनातन आहे. सनातन धर्माला हिंदू हे नाव फार उशिरा मिळालं, ते काही कारणाने मिळालं. परंतु आपल्या धर्माचं खरं नाव सनातन धर्म आहे. आणि सनातन धर्माखाली जेवढेही वेदाला मानणारी वैदिक संप्रदाय आहे ती जगद्गुरु शंकराचार्यांच्या पासून तर वारकरी संप्रदायापर्यंत असतील. बाकी अनेक वैष्णवांची संप्रदाय आहेत, अनेक मत आहेत, अनेक मतांतर आहेत. वारकरी संप्रदाय आ
आहेत, झगडे उभे राहिले आहेत, भांडणं उभे राहिले आहेत. वारकरी संप्रदायाने कधी कोणामध्ये भेद नाही पाहिला. कोणत्याही पंथाचा आज साधू चिखलीत जरी आला तर आमचे वारकरी त्याला ऐकायला जातात. बाकीच्या पंथाचं तसं नाही. त्यांची माणसं आपल्या कीर्तनात कधीच येऊन बसणार नाही. ती माणसं आपली आहे पण आपल्यापासून तोडल्या गेलेली आहे. आपलीच माणसं आपल्यापासून तोडण्याचा जो धंदा आहे काही पंथांचा, काही संप्रदायाचा आहे. काय वारकरी संप्रदाय कोणाच्याही पुढे नतमस्तक होतो, कोणाच्या पुढे ऐकायला बसतो. वारकरी संप्रदायातला माणूस हे म्हणणार नाही, आमचा वारकरी हे म्हणणार नाही, आणि त्याची जात पात पंथ तो कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या संप्रदायाचा आहे पाहणार नाही. तो चांगल्या गोष्टी सांगतो ना तर त्याला ऐकायला काही हरकत नाही. मग आम्ही काय वाईट गोष्टी सांगतो का लोकांना? मग त्या पंथाची, त्या पंथाची लोक इथं काय येऊन बसत नाही. याचा अर्थ हा नाही की वारकरी वेडे आहे. वारकरी वेडे आहेत हा याचा अर्थ नाही. वारकरी समजदार आहेत हा याचा अर्थ आहे. त्यांना कधी भेद शिकवला गेला नाही. प्रत्येकाला आपलंसं समजण्याचा विचार त्यांना सांगितला गेला आहे आणि तो विचार नामदेवरायापासून, ज्ञानेश्वर माऊलीपासून, तुकोबारायापासून, नाथांच्या पासून तर निरोबारायापर्यंत, आणि आजही आमच्या वारकरी संत कीर्तनकार तोच विचार जगाला सांगतात. विचारात आम्ही परिवर्तन होऊ दिलं नाही. लक्षात घ्या. विठ्ठला विठ्ठला हो, 5-6 वर्षापूर्वीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता काय असतं, कधी कधी मला लटक आली की मी 8-10 दिवस कार्यक्रम वगैरे सर्व बंद करून एक कमंडल हातामध्ये घेत असतो. छोटासा कपडा नेसायचा, अंगात असलं नसलं चालतं, डोक्याला काहीतरी बांधून घ्यायचं, कुठेतरी 8 दिवस फिरायचं. 8 दिवस फिरायचं, कोणाला ओळखून सुद्धा येणार नाही. एकदा तर असं झालं, मी फिरायला गेलो असताना मागायची नाही. मग असं फिरत 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 गेलो एका गावात 4 ते 5च्या दरम्यान. एक महात्म्याचा मठ होता, त्या मठात गेलो. त्या विचारांना इतका आनंद झाला आम्ही गेल्याचं. आणि आमचा नियम होता, दुपारी शिवाय दुसरं अन्न कुठं खायचं नाही, चहा नाही प्यायचा, काहीच घ्यायचं. ते महाराज आम्हाला आग्रह करू लागले, पाणी प्या. आम्ही कोणी दिलेलं पाणी सुद्धा प्यायचं नियम होता. आपणच कुठेतरी विहिरीवर शेंदायचं, नदीवर जायचं, घ्यायचं, आपल्या कमंडूतलं पाणी प्यायचं. त्यांनी आमच्यासाठी, आम्ही मंदिरात स्नान दर्शनाला गेलो, आमच्यासाठी फळं कापून ठेवले, थोडंसं चहा वगैरे काय आमच्या आम्ही घेतच नाही, पण दूध वगैरे तयार करून ठेवलं. आम्ही गेलो, महाराज क्षमा करा, आम्ही नाही का 7 दिवस आमचा नियम आहे, आम्ही काही बाहेरचं घेत नाही किंवा कोणी तयार केलं असं काही घेत नाही. तेव्हा मी एवढे कष्ट केले, मी तुमच्यासाठी फळं कापले, अमकं केलं तमकं केलं, म्हणून तुम्ही फारच चांगलं केलं. तुमच्या करण्याचा सन्मान करतो म्हटलं, आम्ही आदर करतो, पण आमचा नियम मोडत नाही. विठ्ठला आपल्या संतांनी आपल्याला नियमाविषयी सांगितलं. पडता जड
नेमाचं महत्व नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार. नित्य नेमाने चालणाऱ्या जवळ देव राहतो, त्याच्या सोबत देव राहतो, त्याच्या सानिध्यात देव राहतो, तो देवाच्या सानिध्यात. महात्म्याने भरपूर केलं पण आम्हालाही चांगलं वाटलं नाही. म्हटलं एवढा आदरपूर्वक केलं पण आम्ही नियम पक्का केला होता. कोणी काही जरी दिलं तर घ्यायचं नाही. 6 दिवस दान नाही, दक्षिणा नाही, फूल नाही, फळ नाही, चहा नाही, पाणी नाही, काही. फक्त भिक्षेत जे येईल ते खायचं. काय भिक्षा मागायची, दोघांना जायचं, त्या दोघांनी त्यांनी भिक्षा मागून आणायची, असा नियम होता. मग 4च्या दरम्यान एक छोटंसं गाव, 60-70 घराच्या वस्तीचं गाव. त्या गावात गेलो, मारुतीच्या मंदिरावर गेलो तर मारुती काय शेंदूर लावलेले लाल रंगाचे मारुती प्रत्येक गावात आहे. काही ठिकाणी मारुतीला शेंदूर लावत नाही, फक्त तेलच चढवल्या जातं, असे मारुती पाहिले. पण त्या गावाच्या मारुतीमध्ये मंदिरात गेल्यानंतर मारुती पूर्ण डांबरासारखा काळा. म्हटलं हे कोणती पद्धत आहे काय. तिथे एक दाढीवाला माणूस बसलेला होता. काय ग्रस्तच माणूस होता पण साधूच्या वेशामध्ये होता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा प्रिय शिष्य होता. म्हातारा माणूस होता. तो म्हणाला मी राष्ट्रसंतांचा शिष्य आहे. म्हणलं का हो या मारुतीला हे काळं कोणा लावलं काय. ते म्हणे महाराज तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. तुम्ही जर विचारलं तर तुम्ही अडचणीत येऊ शकता आणि मी सांगितलं तर मी सुद्धा अडचणीत येऊ शकतो. म्हटलं कोणतं गोष्टच कोणती आहे की विचारल्यानंतर अडचणीत सांगितल्यानंतर अडचणी. अडचणीच्या गोष्टी भरपूर असतात असं नाही. मग त्याने सांगितलं महाराज तुम्ही आले दर्शन घ्या पण जास्त चौकशी करू नका. चौकशी केले तर भांडणं तंटे होतील. तुम्ही जसे आले तसे निघून जा. आम्हाला वाटलं काहीतरी आहे याच्यामध्ये विशेष. आणि विशेष असल्यानंतर माणूस थोडासा रमतो, जाणण्याची इच्छा होते. एक नाही विठ्ठला विठ्ठला ही क्रांती अशा गोष्टीतून उभी राहत असते. एके दिवशी नारद आले आणि ते कैलास आश्रमावरती भगवान शंकर भगवान जप करत बसले होते. रुद्राक्षाची माळा हातात काय आणि जप करत बसले. जप करत बसल्यानंतर ते त्यांच्या मस्तीमध्ये शांत बसले होते. अरे दुसऱ्याची मस्ती कशाला मोडतात, त्याला त्याची मस्ती करू द्या. पण काही माणसांना करमत नाही. त्यांचं कोणाचं सरळ चाललं की वाकडं कसं होईल हा माणसाचा स्वभाव आहे. आणि तिथे अचानक नारदजी आले आणि शंकरजीच्या कानात सांगितलं काहीतरी. काही सांगितलं नाही, फक्त एवढंच सांगितलं की तुम्ही एका बाजूनं गंगा बसली होती जप करत आणि एका बाजूनं गौरी बसली होती जप करत. काय आणि त्या नारदानं काय सांगितलं तुम्ही असं करा भगवान शंकरजी फक्त गंगेच्या कानाला तोंड लावा, बाकी काही नका करू. काय करा गंगेच्या कानाला तोंड लावा आणि पुन्हा तुमचा जप सुरू असू द्या. हे बोळं होतं भोलेनाथ आहे की नाही. हे गेलं उठलं आणि त्या गंगेच्या कानाला तोंड लावलं आणि त्याच्या जागेवर बसलं. इकडून पार्वती होती, तिच्या कानाला तोंड लावायचं राहिलं. विठ्ठला विठ्ठला आणि तुमच्याही कानाला तोंड लावून लावून आम्ही थकून गेलो. लक्षात ठेवा रोज तुमच्या कानाला तोंड लावावं लागते, बडबड करावी लागते. आणि मग काय झालं ती पार्वती रागवली आणि तुम्ही त्या गंगेच्या कानात सांगितलंच काय आहे मला सांगा. त्यानं काही सांगितलं होतं तिच्या कानात? काहीच नाही सांगितलं. नाही 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 आता बिलकुल जमणार नाही, झगडा झाला चालेल, पण तिच्या कानात तुम्ही कोणती गोष्ट सांगितली? शंकर भगवान मी काहीच नाही सांगितलं, नुसतं तिच्या कानाला तोंड लावलं. नाही 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 तुम्ही जरूर काहीतरी सांगितलेलं आहे. काय या बोला गरज होती का तिथं जाऊन कानात तोंड लावायला सांगायचं? अरे असेच माणसं समाजामध्ये आज जास्त वाढलेले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून समाजाचं विघटन होत आहे. विठ्ठला विठ्ठला
जाता लोटांगणी भावे ब्रह्मज्ञान अंगी पावे. श्रद्धेनं आपण त्यांना शरण गेलो, लोटांगण गेलो. लोटांगण म्हणजे काय असते? एक दंडवत करण्याची पद्धत असते, दुसरी लोटांगण असते. काय दंडवत कसं असतं की सरळ असं खाली पडायचं आणि तिथपर्यंत हात आणि पाय लांबून द्यायचे. 8 अंग टेकतात, त्याला दंडवत म्हणतात. साष्टांग दंडवत म्हणा, दंडवत. आणि लोटांगण शरीराला फिरवणं असं असतं. असं फिरत फिरत म्हणजे झोपायचं जमिनीवर आडवं आणि फिरत फिरत जायचं. पंढरपूरच्या जवळ जोगा परमानंद नावाचे संत होते. लोटांगण भावपूर्ण लोटांगण. भाव म्हणजे भक्तीच्या द्वारे, भक्तीपूर्वक. माझ्या सोबत शिकलेला एक महात्मा होता आणि त्यांनी ठरवलं पंढरपूरला लोटांगण घेत जायचं. आणि मला तो सांगून गेला होता, मला आता लोटांगण घ्यायचं. जवळजवळ म्हटलं किती किलोमीटर असेल? तो मला मी राहतो तिथून 150 किलोमीटर. अरे म्हटलं तुझ्या अंगाला कातडं राहील का? 150 किलोमीटर असं जायचं म्हटलं. आणि त्यावेळी काय ते सिमेंटचे डांबरचे रस्ते नव्हते, खडीचे रस्ते होते साधे. आणि मी त्या गोष्टी विसरून गेलो. त्याने मला कधीतरी सांगितलं होतं. परंतु मी नगर जिल्ह्यातून प्रवास करत असताना मी पायी येत होतो पहिले. आणि तो असा डोंगराचा रस्ता होता. डोंगर चढून घाटावर चढून तिथं लोटांगण घेत चाललेला होता. आणि मग मला वाटलं काय, मी तिथं उभा राहिलो. लोक पळत होते म्हणजे लोटांगणी महाराज आहेत, लोटांगणी महाराज. मला त्याची आठवण आली. म्हटलं हात नसेल. मग ते पुढे आल्यानंतर लोटांगणी घेऊ लागला तो. आणि मी म्हटलं महाराज कुठले आहेत काय आहेत? त्या लोकांनी सांगितलं असं असं. मला ओळख पटली. म्हटलं माझा मित्र आहे. म्हटलं लोटांगणी घेत चाललेला आहे. आणि मी गेलो. तो चालला होता लोटांगणी. मी गेलो आडवा उभा राहिलो. ते माझ्या पायाला येऊन ताडला असं. मी तिथं असं उभा राहिलो. मग म्हटलं थांबा थोडंसं. त्याचं तोंड उघडं होतं, तिकडून पाय उघडे होते. आणि ते ट्रकच्या टायरमध्ये गुंडाळून घेतलं होतं. त्याच्यामध्ये ट्रकचं ते असतं ट्यूब टायर वगैरे असतं, त्याच्यामध्ये गुंडाळून घेतलं होतं. अरे म्हटलं असं तर 1000 किलोमीटर जाऊ शकतो माणूस, त्याच्यात काही दुःख नाही. म्हटलं तोंडही व्यवस्थित, पाय व्यवस्थित. आणि पुढे तटलं तर लोक लोटायला होते. म्हटलं हे असं कशाला देवाला फसवतो? तो माझा मित्रच होता. आणि तो म्हणाला आपल्याला लोटांगण घ्यायचं. मी त्याला टायर मधून बाजूला काढला. आता घे म्हटलं, तू फक्त 1 किलोमीटरच जा घेत. म्हटलं तुझ्या अंगावर जर कातड राहिलं मला नाही म्हणले मी तशाला त्याचं घेतो. मी तर सोपं घेत होतो हे टायरवाले. अरे टायरवाले लोटांगण कोणी घेऊ शकत नाही. पण शरीरावर तुमच्या परमेश्वराने जे टायर चर्म दिलेला आहे, चमडा दिलेला आहे, काय मी घेऊ नका असं म्हणत नाही कोणाला. तर जोगा परमानंद संत होते. पंढरपूरच्या जवळच 100 किलोमीटरच्या आसपास गाव असेल, एवढंही नाही जवळ. त्यांनी एकदा पांडुरंगाचं लोटांगणी यात्रा केली. असं लोटांगण घेतलं होतं. सज्जनांनो, त्यांनी खरं लोटांगण घेतलं. पंढरपूरच्या चंद्रभागेपर्यंत ते गेले. त्यांच्या अंगाला जखमा झाल्या, अक्षरशः रक्त आणि खूप वाहू लागला. पण निष्ठा काय, जाता लोटांगणी भावे. तिथं गेल्यानंतर चंद्रभागेचं त्यांनी ठरवलं की आता स्नान करून चंद्रभागेपासून चंद्रभागेमध्ये जाऊन त्यांनी स्नान केलं.
आणि स्नान केलं, डुबक्या मारल्या, वरती आले तर काठावरती कोणीतरी पितांबर घेऊन उभा आहे. भाव परिवर्तन कसं, आपण चुकीच्या गोष्टी कशा भावावर्तन. वैकुंठवासी परमादरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य मामासाहेब दांडेकर स्मृती सोहळा आपल्या आदर्श संस्थेच्या वतीनं, आदर्श विद्यालयाच्या वतीनं दरवर्षी जेव्हापासून या विद्यालयाला सुरू होण्यासाठी मामासाहेबांची कृपा लाभली आणि त्या कृपेचा वारसा या आदर्श संस्थेनं अखंड अव्याहत जपला. आणि हा स्मृती दिन सोहळा एकही वर्ष बंद पडू दिला नाही. यावर्षी होऊ लागली, मागं पुढं 3 तारीख होऊ लागली, दरवर्षी 4 तारीख. काय निवृत्ती महाराज येवले शास्त्री महाराज युवराश्रम यांचं प्रवचन झालं. त्याचप्रमाणे रात्री आता माझी सेवा आहे कीर्तनाची. माझी सेवा ही तुमच्या सर्वांच्या प्रेमानं झाली निघते, या विद्यार्थ्याची दिंडी निघते, हे महत्वाचं आहे. गुरुदेव आश्रमाच्या वर्धापन दिवसाची पहिली मीटिंग उद्या 5 तारखेला आहे. परिसरातील प्रत्येक गावातील भक्तगणांनी मीटिंगचे कार्ड दिलेले आहे आणि नसतील गेल्या कोणाकडे तर परिसरातली सर्व भक्त मंडळीनं उद्या त्या मीटिंगसाठी मुख्य भक्तगण आहे त्यांना हजर राहायचं आहे.